आजची गोष्ट आहे आळस, झोप आणि आयुष्य बदलण्याची. खूप वर्षापूर्वी स्वामी समर्थांच्या आश्रमाजवळ एक छोटं गाव होतं. त्या गावात गणेश नावाचा एक तरुण राहत होता. गणेश मनाने खूप चांगला होता. कुणाशी वाईट वागत नव्हता, पण त्याची एक मोठी सवय होती, खूप आळस आणि खूप झोप. गावातले लोक पहाटे कोंबड्याच्या आवरण्याबरोबर उठायचे. कुणी शेतात जायचं, कुणी विहिरीवर पाणी भरायला जायचं, कुणी बाजारात दुकान उघडायचं. सगळीकडे हालचाल असायची. पण गणेशच्या घरात मात्र वेगळीच परिस्थिती असायची. सूर्य वर येईपर्यंत गणेश झोपलेलाच असायचा. आई अनेकदा हाक मारायची, बाळा उठ आता, सगळे लोक कामाला लागलेत. पण तो म्हणायचा, थोडं अजून झोपू दे, उद्यापासून लवकर उठतो. त्याचा तो उद्या मात्र कधीच येत नव्हता. गावातले काही लोक त्याची चेष्टा करायचे. ते म्हणायचे, हा मुलगा आयुष्यात काही करणार नाही, हा फक्त झोपेत राहील. हे ऐकून गणेशच्या आईवडिलांना खूप वाईट वाटायचं. एक दिवस गणेश गावातल्या काही लोकांना बोलताना ऐकला. ते म्हणत होते, जो माणूस आळशी असतो त्याचं नशीबही झोपलेलं असतं. हे वाक्य गणेशच्या मनात घर करून राहिलं. त्याला स्वतःवरच राग आला. त्याने विचार केला, खरंच का, माझं आयुष्य असंच वाया जाणार का? त्या दिवशी तो थेट स्वामी समर्थांच्या आश्रमात गेला. आश्रमात शांत वातावरण होतं. काही लोक भजन करत होते, काही सेवा करत होते. गणेश स्वामींच्या जवळ गेला आणि नमस्कार करून म्हणाला, स्वामी, मला एक प्रश्न आहे. स्वामी समर्थ त्याच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाले, बोल बाळा. गणेश म्हणाला, स्वामी, मला नेहमी झोप येते, काही काम करावंसं वाटत नाही. मनात खूप इच्छा आहेत, पण शरीर साथ देत नाही. मी काय करू? स्वामी समर्थ काही क्षण शांत राहिले. मग ते हळू आवाजात म्हणाले, उद्या सकाळी सूर्योदयापूर्वी आश्रमात ये. गणेशने लगेच मान हलवली. पण घरी जाताना त्याच्या मनात विचार आला, मी एवढ्या लवकर कसा उठणार? रात्र झाली. गणेशने मनात ठरवलं की उद्या काही झालं तरी लवकर उठायचं. पण सवय इतकी पक्की होती की दुसऱ्या दिवशी तो पुन्हा उशिराच उठला. तो घाईघाईने आश्रमात पोचला जेव्हा सूर्य बऱ्यापैकी वर आला होता. आश्रमात सगळे लोक आपापल्या कामात गुंतले होते. स्वामी समर्थ एका झाडाखाली बसले होते. गणेश त्यांच्याजवळ गेला, पण त्याला खूप लाज वाटत होती. स्वामी समर्थांनी त्याच्याकडे पाहिले आणि काही न बोलता जमिनीवर पडलेला एक मोठा दगड उचलला. ते म्हणाले, गणेशा, हा दगड बघ. गणेश म्हणाला, हो स्वामी. स्वामी म्हणाले, हा दगड कित्येक वर्षापासून इथेच पडला आहे. तो हलत नाही, काही करत नाही, कुणाला मदत करत नाही, म्हणून तो दगडच राहिला. पण स्वामी थोडे गंभीर झाले आणि म्हणाले, माणूस जर आळस करत बसला, झोपत राहिला, प्रयत्नच केला नाही, तर तोही आयुष्यात दगडासारखाच राहतो. गणेशच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला स्वतः चूक समजली. स्वामी पुढे म्हणाले, पण जो माणूस रोज थोडा प्रयत्न करतो, थोडं लवकर उठतो, मेहनत करतो, त्याचं नशीबही जागं होतं. गणेशने त्या दिवशी मनाशी एक वचन केलं, आता आळस सोडायचा. दुसऱ्या दिवशी तो पहाटे उठला. सुरुवातीला खूप कठीण वाटलं. डोळे मिटत होते, शरीर थकल्यासारखं वाटत होतं, पण त्याने हार मानली नाही. तो रोज थोडं थोडं काम करू लागला. शेतात मदत करू लागला, गावातल्या वृद्धांना मदत करू लागला. हळूहळू लोकांचं त्याच्याकडे पाहण्याचं मत बदलायला लागलं. ज्यांनी आधी त्याची चेष्टा केली होती तेच लोक म्हणू लागले, हा मुलगा खूप बदलला आहे. काही महिन्यांनी गणेश पुन्हा स्वामी समर्थांकडे गेला. त्याने नमस्कार केला आणि म्हणाला, स्वामी, तुम्ही मला त्या दिवशी फक्त एक दगड दाखवला, पण त्या एका उदाहरणाने माझं आयुष्य बदललं. स्वामी समर्थ शांतपणे हसले आणि म्हणाले, बाळा, आयुष्य बदलण्यासाठी मोठे चमत्कार लागत नाहीत. कधी कधी एक छोटा विचार पुरेसा असतो. मित्रांनो, या गोष्टीचा संदेश खूप साधा आहे. आळस आणि जास्त झोप आपल्याला थांबवतात, पण रोजचा छोटासा प्रयत्न आपलं आयुष्य बदलू शकतो. म्हणून आजपासून एक छोटा निर्णय घ्या. थोडं लवकर उठा, थोडी मेहनत करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या स्वाती मोटिवेशनल स्टोरी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार.